तर बघा, बघू शकताय तुम्ही, आता ट्रॉफिक भरपूर लागलेली आहे. पटकन ट्रॉफिक जायला पाहिजे आपल्याला भेटायला ते माणूस, कावळी उतरणारे काका. तर चला आपण भेटू आता डायरेक्ट कावळी उतरायला गेल्यावर. काय सर्वांना त्या बघा कशा बसलाय. चालत आपण चालत कावीळ उतरायला. आम्ही चाललो कावीळ उतरायला. त्यांना खूप कावीळ झाली आहे. त्या माझ्या नणंद आहेत. आम्ही सगळे जवळ जातो. फक्त 5 पासून काही 5 त्यासाठी. तर त्यांना माहित नाही ना कावीळची जवळ करतात. माहिती आहे चलत पण चालू आम्ही कावीळ करण्यासाठी. आम्ही काय बाहेर काय माहिती आता कावीळ तुम्हाला दाखवते मी पाठीमागच्या कॅमेऱ्याने. झोपीचे बघा. तर बघू शकता चालू आहे आपण आता कावळी उतरण्यासाठी. त्या साईडला खूप ट्रॉफिक आहे. तर ह्या रिक्षावाल्या काकाने आम्हाला दुसरीकडून आणलंय. बघू आता ह्या साईडने पण ट्रॉफिक लागते का, शॉर्टकट द्यायला लागलेत आम्हाला. वापस तिथंच आलो. तर चला यूट्यूब फॅमिली, भेटू आता आपण कावळीकडे गेल्यावर. तर बघू शकता यूट्यूब फॅमिली, आम्ही रिक्षामध्ये बसलो होतो, आता उतरलो. आता आम्हाला जायचे त्या साईडला आहे कावळी उतरणारे ते काका. तर चला आपण ताईला घेऊन तिकडे जाऊया. तर जाऊ आपण आता त्या साईडला. बघू शकता इकडला नजारा. तर यूट्यूब फॅमिली, ताईची कावळी उतरली आहे. मी त्यांना बोलले मला व्हिडिओ काढू द्या थोडासा. तर त्या बोलल्या नका व्हिडिओ काढू नका आताच, नंतर तुम्हाला आराम होईल ना तेव्हा तुम्ही व्हिडिओ काढा. तर त्यासाठी आपण व्हिडिओ काढला नाही. आता आम्ही आले बस स्टँडवर. जाऊ आपण बसमध्ये बसून. बघू शकता बाहेर पाठीमागे किती बस आहेत हे बघा. आता येताना आपण रिक्षाने आलो, आता आपण जाताना जाणार आहेत बसमधून. तर बघू कोणची बस लागते. अजून बस आलीच नाही आहे. हां, इथंच लागते. तर बघू शकता आम्ही बसलो बसमध्ये. आता चाललो घरी. तर भेटू आता आपण घरी गेल्यावर. 10 रुपये किती मिळतात. तर बघू शकता तुम्ही यूट्यूब फॅमिली, मी आता घरी आले आणि त्या गेल्या तिकडं त्यांच्या रूमवर. मी माझ्या इकडं आले. थोड्या वेळ बसले तिथं. चहा पाणी केला त्यांनी. त्या बोलल्या थांब आता चहा पाणी पिऊन जातं. चहा पाणी घेतला आपण तिथं. आता आले घरी. बघा 7:30 वाजलेत आम्हाला घरी यायला. कारण एवढी ट्रॉफिक होती ना, मरणाची ट्रॉफिक होती. तर म्हटलं चला आपल्याला आपण एकदा गेलो का आपलं काम झाल्यावर आपल्याला ट्रॉफिक जरी लागली तरी काय हरकत नाही. तर आता आम्ही घरी आलेले आहे. बघू शकता तुम्ही मी घरी आले आणि अंधार पण पडलाय. तर आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक. आता आपल्याला स्वयंपाक करायला पण खूप उशीर होणार आहे, कारण मला उशीरच झाला यायला. प्रज्ञाला म्हणलं भांडे घासून ठेव. प्रज्ञाने भांडे पण घासले नाही आणि पाणी भरायचं होतं. पाणी कामेत भरलं का नाही बघू. पाणी भरलंय आणि पाणीसुद्धा प्रज्ञाच्या पप्पानेच भरलं असन, तिने भरलं नसन. कारण तिला काम सांगितलं की तिला लगेच पळून जाते. तर करू आता आपण काहीतरी जेवायला. तुम्हाला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि हो, तुम्हाला मला तिथं व्हिडिओ काढायचा होता, पण ते काय बोलल्या तिथं व्हिडिओ काढू नका, व्हिडिओ काढायला मना आहे. त्यासाठी आपण व्हिडिओ काढला नाही तिथला. तर तुम्हाला आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.